प्रत्येक दिवस सुंदर आणि सकारात्मक असतो, खरं म्हणजे असावाच. याचाच महिमा पुढील लेखातून उलगडत आहेत श्रीमती उमा आवटे पुजारी. या निवृत्त प्राध्यापिका आणि लेखिका आहेत. सादर करत आहेत नवा दिवस. नवा दिवस. नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे. नवा दिवस विकास घेऊन येतो आहे. 1 जानेवारी, नवीन वर्षाची सुरुवात. प्रवेशद्वारावर रक्षक असलेला रोमन देव जानूस किंवा यानुस या नावावरून महिन्याचं नाव जानेवारी झालं आणि मराठीत हा शब्द जानेवारी असा रूढ झाला, अशी एक व्युत्पत्ती वाचनात आली. हा देव द्विमुखी असून पुढच्या आणि पाठच्या बाजूला अशी 2 तोंडं असतात, असंही वाचनात आलं. याचा प्रतिकात्मक अर्थ असा की गेल्या वर्षी घडलेल्या घटनांचा मागोवा घेत घेत, वेध घेत घेत पुढील वर्षाला सामोरं जाणं. आपणही दरवर्षी गेल्या वर्षीचं पुनरावलोकन करत नवीन वर्षानं उत्साहानं स्वागत करतोच की हो. खरं तर प्रत्येक नवा दिवस, दर दिवशी उगवणारी सकाळ ही नवीन वर्षासारखीच असते, नाही का? रोजची सकाळसुद्धा आदल्या दिवशीचा आढावा घेत घेत पुढच्या दिवसाला नव्यानं सुरुवात करत असते. सकाळ उंबरठ्यासारखी असते. आधीचा दिवस आणि येणारा दिवस दोघांना सांभाळणारी असते. रवींद्र पिंगे यांनी त्यांच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे सकाळी थोडं लवकर उठायचं, पण जाग आली की लगेच अंथरुणातून बाहेर पडायचं नाही. तसंच गादीवर पडून राहायचं. अर्थात हे वेगळं सांगायला नको आहेच. मात्र कान आणि मन जागृत ठेवायचं आणि कानोसा घ्यायचा पक्ष्यांच्या किलबिलाटाचा. तुम्ही शहरात व गावात कुठंही असा, तुम्हाला पाखरांची किलबिल ऐकू येणारच. विश्वातल्या चैतन्याचं भान आलं ना की मन आपोआप उल्लसित होतंच. पिंगे यांनी दाखवलेल्या सुखाच्या पायवाटेवर मी सहज चालून बघितलं आणि मग मलाही सकाळी उठल्यावर पक्ष्यांची किलबिल ऐकायची सवयच लागली की हो. खरोखरच निसर्गातल्या या चैतन्याची जाणीव तुमचं मन प्रसन्न करते बरं का, आणि अख्खा दिवस आनंदात जातो. नवा दिवस म्हणजे काय, किंवा सकाळ म्हणजे तरी काय हो, तर चैतन्य, उत्साह, ऊर्जा, उमेद, गती, प्रगती, प्रकाशवाट, नवी दिशा, नवी सुरुवात, नवी दशा, नवे संकल्प, नवीन स्वप्न, नवीन विचार, नवनिर्मिती, सकारात्मकता, प्रसन्नता, पवित्रता, मंगलता, ताजेपणा, टवटवीतपणा, फुलणं, बहरणं, उमलणं, नवीन शिकणं, नवीन वाचणं, नवे अनुभव. थोडक्यात नवा दिवस किंवा सकाळ म्हणजे रोज नवं होणं. असं रोज नवं होण्याची संधी प्रत्येकाला मिळत असते. निसर्ग ही भेट रोज आपल्याला देत असतो. अर्थात या संधीचं सोनं करायचं की त्याकडे पाठ फिरवायची ते आपणच ठरवायला हवं. नाहीतर बरेचदा सोमवारसारखाच मंगळवार, तसाच बुधवार असं आयुष्य सुरू असतं. बरेचदा सकाळी उठल्यावरही मनात निरुत्साह असतो. अशावेळी ही मरगळ झटकून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून नव्या उमेदीनं दिवसाला सुरुवात करूया. रोजचंच काम, मग ते घरकाम असो किंवा ऑफिसमधलं, नव्यानं करूया. रोजच्याच कामात काहीतरी वेगळं करून बघायचा प्रयत्न करूया. म्हणजे मग रोज येणारा नवा दिवस आपल्यासाठी वाढदिवसासारखा किंवा 1 जानेवारी, चैत्र पाडव्यासारखा असेल. काय वाटतं तुम्हाला? आचार्य यात्रे जागे व्हायचे ते ताजेतवाने होऊनच. तुकोबांचा नित्य नवा दिस जागृतीचा हा त्यांचा आवडता अभंग होता, अशी आठवण शिरीष पै यांनी सांगितली आहे. या अभंगात तुकोबांनी एक अट मात्र घातली बरं का. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. ही आधीची ओळ महत्त्वाची आहे, तरच नित्य नवा दिस जागृतीचा असेल. सतत कुठेतरी भरकटणाऱ्या मनाला आवर घालणं आणि मनाला एखादं उद्दिष्ट देणं, ध्येय देणं महत्त्वाचं. अर्थातच सकारात्मक,
विधायक ध्येय आणि स्वपलीकडे जाऊन विचार करणारं ध्येय असेल तर उत्तमच. म्हणजे मग रोजचा दिवस नवा असेल, रोज आतून जाग येत राहील, जाणीव जागृती राहील. एखाद्या शब्दाकडे किंवा संकल्पनेकडे बघण्याचा प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो. नवा दिवस कसा असावा असं तुम्हाला वाटतं? नक्की कळवा. साने गुरुजींनी त्यांच्या पुस्तकातून दिलेला पेरते व्हा हा संदेश आचरणात आणत चांगले विचार, भावना पेरण्याचा आणि त्यातून अर्थातच कृतिशील, क्रियाशील होण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. आणि मंगेश पाडगावकर यांच्या ओळी समूह स्वरात म्हणूया. गरुडाहून झेपावणारा प्रत्येकाला प्राण आहे. विश्वास ठेवा तुमच्या पायात न संपणारं त्राण आहे. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. नवा दिवस प्रकाश घेऊन येतोय, नवा दिवस विकास घेऊन येतोय. धन्यवाद. वा वा वा.